मॉर्निंग मित्रांनो, आज सकाळ जरा लेट झालेली आहे. चालू थोडं काम धंदा माग. योगेश आपला साला पुढचा मदत आपले दाजी आत्याचा पर मुलगा वायगावून आलेला आहे आपल्याला भेटासाठी. चला आता आपल्याला नळाचं नवीन कनेक्शन काढायचं आहे, कारण की आपली पाईपलाईन लोखंडी असल्यामुळं आता हे वेल्डिंगवाला घेऊन जाणं आहे आपल्याला. त्यालाच बोलायला चाललं, आता इन्व्हाइट करून येत त्याला. हे आपल्या गावातील जागृत देवस्थान माता भवानी आहे. ही चौबुल्ली आमच्या गावाची. हा डोळा रस्ता जातो, पुढे जाऊन थोडं राईटला मोडलं तर पिंपळगावला रस्ता जातो. हे आमच्या गावातील देव. हा रस्ता पिंपरीला जातो. आलेलं आता झोपडपट्टी तात्याच दुकान आहे. इथं त्यांचं लोहार काम बी करते सगळं. नंतर गाडीचं पंक्चर बी ठेवलेलं आहे, हवा आणि किराणा बी ठेवलेलं. 3 धंदे का तात्याचे, 3 धंदे करते तात्या. तात्या सगळ्यात जास्त पैसेवाले. हवा मारायचे 10 रुपये, पंक्चर काढायचे 50 आणि किराणा माल बी चालू आहे की नाही तात्या? हो, मामाने मिरच्याचं रोप आणलंय. केवढा लिहिलं मामा? 140 रुपये कॅरेट. आपल्याला केवढं लिहिलं देव का? हां, आम्ही एमर्जन्सी घेतलं होतं ना. हां, कढीपत्त्यात झाड केवढं मोठं आहे. पाहुण्याला अंडे आणूनच सगळं काम ओके झालेलं घराचं. कॉलम ते टाकून पण म्हटलं आता घरापुढचे बारीक दगड ते साफसफाई करून टाका. घाण ते उचलच काम चाललंय आता. हे असे बारीक बारीक दगड होते मोठाले. आपण काय करू राहिलो आता, हे असे लोटून घेऊ राहिलो पायाने. हे बघा अशी एक साईड, म्हणजे इथं दगड राहणार नाही पुढं. कारण कसं याच्यात माती यायचं कामच नाही, फक्त दगड पायाने गेलं. फावड्याने जर गेला असतं ना त्याच्यात माती बी येते. मग ते दगड पुरं भरून घेऊ. कसं क्लिअर गेलं भीतीजवळ पुरं दगड गोवाने तिकडं नेऊन टाकू. आता हे अँगल लावलेले आहे का, हे अँगल टू अँगल जाळी फिट होणार आहे आपली आता. मग आणि त्या जाळीवर आपण वेल सोडणार आहे. कसं भारी वाटन मग ते आले. आता आपलं नळचा पॉईंट काढून घ्यायचा आहे आपल्याला. चांगलं घ्या मोठं तात्या हो, पाणी चांगलं आलं पाहिजे. नळाचा पॉईंट इकडं तात्या पॉईंट काढून राहिले. पावर आहे राव तात्याच्यात का हो. नळाचा पॉईंट काढायचं काम चाललंय आता. पहा तात्या कसा पॉईंट काढी. लोखंडाला जाळाचं काम चाललंय का हो. थोडी मात साईड हो. धुपन आहे नुसतं, डायरेक्ट धुपन आहे तात्या. ते हे तात्याची वेल्डिंग मशीन आहे छोटी. यांनी जमन का ठोकायला तात्या? थोडं घाला, बस बस. हा बस झालं. हा बस झालं. वेल्डिंग पॅक भरा बघ त्याला, म्हणजे लिकेज नाही झालं पाहिजे, बाकी काही विषय नाही त्याचा. बस याला म्हणते काम. पप्पा चालली साफसफाई. काही भिजलं नाही महाराज. दाण्या खाली पाणी गेलं. दाणे भिजले काही नाही काहीच नाही. महाराजाचं काम आहे याला माग पाणी त्याची लढी. आता बाबू उन्हाळ्यातलं दैन होती झाडा झुडाला पाणी लागणार. फायनल राऊंड चालू आहे आता, तिसरा हात चाललोय. वेल्डिंग लिप व्हायचं कामच नाही आता.
आलो होतो आपल्या सक्षम भाऊला घेऊन. आले पिल्लू सर चक्कर मारायला गाडीवर. आपली मक्कानी पहा तुरा फेकला आता. हा आता कंस येतील आपल्याला खायला आहे ना भाऊ. काय आपली आंबा चाला खाती तिकलं नाही. काय आंबा काय करते आंबा चाला खाती. मम्मी ना आरती तिकडं खुरपत आहे. पप्पानी काढून टाकले काढून ते कस झाली सारखी. तिथं भूस होता ना त्याच्यामुळे सारखी जरा शेण ते एक गवत आपण आपल्या कारवडीला त्यांना खायला. आपला आता रुपयाचं आज उद्या होऊन जाईल. आज राहील थोडंफार. सक्षम कसा खेळतोय मम्मी सोबत. आणला तर मम्मीकडे गेला. काय भाऊ सोड ना त्याला पडत नाही. काय रे भाऊ ए भाऊ जी काय खुरपं पाहिजे का तुला ना खुरप्यासाठी आलो तू खुरप्यासाठी येऊन बसलाय ना. सक्षम काय करतो भाऊ. करून आली माझी दुलू बसलाय. माझी दुलूवर मात्र शेतात म्हटलं तर इथं मित्रांनो बघू शकता नळ घेतला आणि आता इथं नळाला पाईप टाकायसाठी एक छिद्र केलंय आताच पलीकडून. कसं केली जागा चेक बघू शकता आता तुम्ही. कसं झालं एकदम ओके मध्ये. पुढची बी सगळी खराबी बिराबी काढून टाकली. नवीन कनेक्शन घेतलं आज नळाचं. अजून पत्र काढायचे आपल्याला. मित्रांनो आपले जे सरकारी विहीर आहे गावात पाणी जे येतं त्या विहिरीतून तर तिकडे डीपीचं आता हे वरती काय डीव कटलेलं आहे. आमचे पाणी पुरवठा सेवकांना आम्ही आलो. आज आमच्या गल्लीला पाणी येणार होतं आणि घरी पाणी नाही काय नाही. आता म्हणलं काहीतरी करावं लागतं. त्यांचा फोन आला म्हणे भाऊ चला आता देव कटलेला आहे. तुम्हाला दिसतो का नाही काय माहिती. हे असं पाणी पाऊस काय पाहावं लागत नाही का हो. तेव्हा काम होतंय. एवढी उकटलेलं आहे. ड्यू टाकावं लागेल तेव्हा. तिकडे मोटर चालू आहे आणि संध्याकाळी पाणी येईल. पाणी पुरवठ्याचे मालक आहे आमच्या गावचे सावजी. तुम्ही बघू शकता सूर्य किती एकदम पूर्ण उगवलेला आहे. एकदम ऊन पडलं आहे उन्हाळ्यासारखं. पाऊस पण येऊन गेला ऊन पण पडलं. सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं झाड पिंपळाचं आपल्या घराला खेटून आहे. ऊन कसं पडलंय डोळे दिपत आहे उन्हामध्ये. पाऊस पण येऊन गेला थोडा.